मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं छगन भुजबळ आक्रमक झाले। अजित पवारांकडे ते इशारा देतात। मात्र नाशिकमधील लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळेच भुजबळांचा पत्ता कट झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। छगन भुजबळांचा पत्ता अजित पवारांनी मंत्रिमंडळातून का कापला याची माहिती आता समोर आली आहे। नाशिकमधील सर्व आमदारांनीच भुजबळांच्या मंत्रिपदाला विरोध केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिकातील सर्व आमदारांनी भुजबळांना मंत्रिपद देऊ नका अशी दादांकडे विनंती केल्याचं कळतंय। जर मंत्रिपद दिलं तर नाशिकातील सर्व आमदार एकत्रित राजीनामा देतील असा इशारा देण्यात आला। आपल्याच उमेदवारांविरोधात काम केल्यानं पक्षातील लोक भुजबळांवर नाराज होते अशी सूत्रांची माहिती आहे। भुजबळांनी बळजबरीनं पंकज भुजबळांसाठी विधान परिषदेची आमदारकी पदरात पाडून घेतल्याचाही ठपका आहे। भुजबळांनी आपल्या मुलासाठी केलेलं हे कृत्य पक्षातील वरिष्ठांना आवडलं नाही। तसंच समीर भुजबळांनीही पक्षाविरोधात जाऊन अपक्ष लढल्यानं पक्षश्रेष्ठींना ते आवडलं नाही। आता नाशिक जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेमके किती आणि कोण कोण आमदार आहेत तेही पाहूया। येवल्यातून स्वतःच छगन भुजबळ आमदार आहेत, तर निफाडमधून दिलीप बनकर, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, देवळालीमधून सरोज अहिरे, दिंडोरीमधून नरहरी जिरवाळ, तर कळवणमधून नितीन पवार यासह इगतपुरीमधून हिरामण खोसकर हे आमदार आहेत। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं भुजबळ नाराज तर आहेच, पण त्यांनी आता ओबीसी एल्गाराचीही घोषणा केली आहे। रस्त्यावरती लढाई आम्ही घेऊन जाऊ। गावागावातून फोन येतातच आहे, जिल्ह्यातून फोन येत आहेत, राज्यातून फोन येत आहेत। भुजबळ साहब आओ, हम आपके साथ हैं। मी संपूर्ण राज्यात जाणार आहे आणि एवढंच नाही तर अनेक राज्यातून जाणार आणि पुन्हा एकदा जो आहे ओबीसीचा एल्गार पुकारणार। पेटवा म्हणा तुम्ही, एल्गार पेटवा, काय पेटवायचं आणखी पेटवा। प्रश्न असा आहे की भुजबळ साहेबांच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, त्यावर मी काही बोलू शकत नाही। फक्त माझी विनंती एवढी आहे की आदरणीय अजितदादांचा रिस्पेक्ट ठेवून जे आंदोलन करायचं ते आंदोलन करा। दादांचा अनादर होईल असं कुठलंही दुष्कृत्य भुजबळ साहेब त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होऊ देणार नाहीत अशी मला अपेक्षा आहे। तर शरद पवारांनीही आपल्याला काही माहिती नाही असं म्हणत भुजबळांवर न बोलणंच पसंत केलंय। छगन भुजबळ नाराज आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की मला शरद पवारांनी खूप मोठा सन्मान दिला पण आता सन्मान मिळत नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।